हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालेलो होतो मार्बल बघायला. तर खूप म्हणजे पाऊस चालू होता सकाळपासून. तर 4 ते 5च्या दरम्यान उघडलेला होता, म्हणजे जरा वेळच उघडला, अर्धा एक तास. मग त्या वेळेत आम्ही जाऊन येणार होतो. तर उघडल्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो, अंशू, मी आणि मिस्टर. तर मार्बल आता घरांच्या खिडक्या वगैरे प्लॅस्टर तर होत आलेलं आहे जवळपास, पण खिडक्या वगैरे ते आता करायचं आहे ना, त्यासाठी मार्बल चॉईस करायचं होतं. म्हणून मग आम्ही निघालेलो होतो मार्बलच्या दुकानामध्ये. मिस्टर बघून आलेले होते, मिस्टर आणि आई. तर मी बघायची बाकी होते, म्हणून मग त्यांनी चॉईस करून ठेवलेलं होतं. पण मग आम्ही बघितलं, तिथे गेल्यावर मला मिस्टरांनी मार्बल दाखवलं. तर मिस्टरांनी त्यांनी पहिले ना, तुम्हाला दाखवते मी इकडे, मला मिस्टर दाखवत आहे ना हे डॉटवालं. तर मिस्टरांनी त्यांनी ना हे चॉईस केलेलं होतं, पण मला काही ते आवडलं नाही. तर मग मी ना प्लेनमध्ये मार्बल बघितलं. तर हे आहे ना प्लेनमधलं, तर हे मार्बल किचनसाठी बघितलं. तर तसंच बसवायचं आहे ग्रे कलरमध्ये प्लेनवालं. तर प्लेनवालं छान वाटतं. आणि एक यामध्ये पिस्ता कलर पण होता, तोही छान होता. पण मग म्हटलं नको, ग्रे कलरच आपला छान आहे, तोच बसू. आणि त्यांनी ना काळं मार्बल बघितलेलं होतं, आणि अंशुभी ना ते एक मार्बल बघितलेलं होतं पायऱ्यांसाठी. पण मग इथे ना भरपूर व्हरायटी होत्या मार्बलच्या. गोडाऊन तर भरपूर मोठं आहे. हां, मागं पण आहे, मी मागं पहिल्यांदा चाले. एकच नंबर आहे. हां, किचन काहीतरी वेगळं वाटेल. पण नंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला हे दुसरं मार्बल आवडलं, मग आम्ही ते चॉईस केलं. आम्ही आलो आहे मार्बल बघायला घराचं. चला, मग मिस्टरांना चॉईस होत आहे मार्बल, अजून काही चॉईस झालं नाही. हा का, छान वाटतंय ना. आणि इकडे दुकानामध्ये आल्यानंतर मग आम्ही फरची वगैरे पण बघितली. तर घरासाठी तर मिस्टर व्हाईट घ्यायचं, म्हणजे आमच्या जुन्या हॉलला आहे तशीच घ्यायचं म्हणत होते. पण मग आम्ही फरची काही चॉईस केली नाही अजून, फक्त बघितली. म्हटलं आता नंतर फरची ज्यावेळेस बसवायची त्यावेळेस, अजून फरचीला वेळ आहे भरपूर. कारण की घराचं काम कितीही म्हटलं ना, कितीही लवकर केलं तरी ते काही लवकर होत नाही, तर त्याला वेळच लागतो. तर म्हटलं ज्यावेळेस फरची बसवायची त्यावेळेस पुन्हा येऊ, जर काही नवीन स्टॉक आला तर तो बघू. आणि इकडे भरपूर सगळ्या व्हरायटी होत्या. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर पाऊस तर छान उघडलेला होता, आणि वातावरणही एकदम छान होतं. तर मला तर असं वातावरण खूप जास्त आवडतं, कारण की पाऊस पडून गेलेला असतो ना, हवेत एक वेगळीच गारवा वगैरे असतो, आणि अशा वेळेस खूप छान वाटतं. तर अशा वेळेस म्हणजे गाडीवर फिरायला भारी वाटतं. 4 व्हीलरमध्ये म्हणजे असं नाही वाटत, पण मग 2 व्हीलरवर छान वाटतं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर येताना ब्रेड वगैरे घेऊन आलेलो होतो. तर इकडे छान असे सँडविच केलेले होते, बटाट्याची चटणी वगैरे भरून. तर सगळ्यांना खायची होती, दुपारची वेळ होती, त्यामुळे भूक लागलेली होती. चाललो आहे आम्ही नवीन घराकडे. थंडी वाजू राहिली आहे आज. आईन मी बऱ्याच दिवसांनी खाली बंगल्याकडे निघालेलो होतो. तर घर म्हणजे जुन्या घरापासून नवं घर अगदी जवळच आहे. हे बघा, तुम्हाला बॅक साईडने दाखवते. तर तिथे माणसं काम करत होते प्लॅस्टरचं, हे बॅक साईडने आहे. आणि घराजवळ गेल्यानंतर मिस्टर वरतीच होते. तर अजून भरपूर असं प्लॅस्टर बाकी आहे फ्रंटच्या साईडनी. आणि आता आहे ना पाऊस होता ना आज, त्यामुळे ते मधलं करत होते, कारण की जे काही बीम वगैरे असतात ना, त्याचं सगळं प्लॅस्टर ते करत होते. तर आता आई आणि मी, आम्ही दोघीही आलेलो होतो. तर घराच्या कामाला कितीही म्हटलं ना की लवकर होईल, पण ते काही वेळेवर पूर्ण होत नाही. तर इकडे ना माणसं आहे ना छान असे प्लॅस्टर करत होते. तर एवढ्या थंडीमध्ये आपण घराच्या बाहेर निघत नाही, कारण की दिवसभर पाऊस सुरू होता, आणि एवढ्या पावसामध्ये ते लोक काम करत होते. म्हणजे प्रत्येकाचं जीवनशैली किती वेगवेगळी असते ना. आणि इकडे त्यांनी आत्ताच प्लॅस्टर केलेलं होतं, प्लॅस्टर ओलं होतं थोडंसं,
आणि पाऊस असल्यामुळे ते लवकर सुकत पण नाही, कारण की गारवा आहे ना त्यामुळे. तर मिस्टरांना मी म्हणत होते की हात नका लावू, आणि मी स्वतःच हात लावून बघत होते, कारण की एकदा जर म्हणजे अशी सारखी झालेली कड पडली ना तर ती पुन्हा लवकर सारखी होत नाही. आणि त्यानंतर छान अशी मस्त म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे. तर सकाळी सकाळी छान असं मस्त हिरव्या मिरचीची कोबीची भाजी केलेली होती, आणि छान अशा मस्त भाकरी पण केलेल्या होत्या. तर अशी हिरव्या मिरचीची कोबीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खूप मस्त लागतात. छान बनवलं आहे मस्त, पाकळ्या करून मस्त. पाकळ्यांचा आहे. झाडाला खूप सारे फुलं आले होते आज, रोजच येतात ते. अजून काही बाकी आहे तिकडच्या साईडने तोडायचे, पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं. तर हाय, तर चला आज छान असं मस्त वातावरण पावसाचं उघडलं आहे. 2 ते 3 दिवस खूप जास्त पाऊस होता. नाशिकला ढगफुटी पण सांगितलेली होती, पण काही झाली नाही आहे. नॉर्मली पाऊस म्हणजे पाऊस भरपूर पडला आहे, पण आज उघडला आहे. आणि ना छान असं मस्त आता वातावरण तर एकदम छान झालं आहे मस्त. आणि आपल्या झाडांनाही भरपूर असं पाणी वगैरे मिळाल्यामुळे आहे ना एकदम हिरवीगार झाडं झाली आपली, एकदम छान वाटतं इथं असं. अगं तो आहे ना आजीनी आजीच्या नर्मदेश्वरला म्हणजे ओंकारेश्वरला गेली होती ना तेव्हा आणलेला होता. अंशूच्या वेळी नाही, पण आज मस्त घातलंय मी, छान छान. शिव दादा आवाज देतोय तुला, जा पटकन त्याला इरेझर देऊ नये. आणि इकडे हे बेलाचं झाड पण खूप छान झालंय. बेलाच्या झाडाखाली छान अशी महादेवांची पिंड ठेवलेली आहे, पण पिंडीला पाणी लागू नये म्हणून आईंनी त्यावर एक असं थोडंसं आडोसा वगैरे केलेलं होतं त्याला. आणि इकडं जास्वंदीचं व्हाईट जास्वंदीचं झाड पण छान झालेलं आहे. आणि बाहेर आहे ना बाहेर चाफ्याचं झाड लावलं आहे, आणि इकडे निळी गोकर्ण लावली तर ती छान होईल श्रावण महिन्यात. नारळाचं झाड पण छान झालंय, आमच्या अंशूचं पण नाही नारळाचं झाड बघा, तर तेही छान झालंय. सगळी झाड आंब्याचं झाड हा आता ते छोटं आहे, मोठं झालं की दाखवू ना. छोटंसं रोप लावलं होतं ना ते दाखव म्हणते अंशू. तर कढीपत्त्याचं झाड पण छान झालं इथे. आणि इकडे आपले सगळे झाडं छान अशी मस्त हिरवीगार झालेली होती. तुम्हाला दिसतच असेल पावसामध्ये ना झाडं खूप छान अशी म्हणजे होतात. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता की झाडांना नवीन पालवी पण फुटायला सुरुवात झालेली. तर एकदम छोटे छोटे पानं झाडांना असे फुटायला सुरुवात झालेली होती. आणि काही झाडांचे ना थोडेसे कट पण केले, कारण की ते छान असे नवीन वाढावं म्हणून. कढीपत्त्याचंही रोप खूप सुंदर झाले, खाली गेल्यावर लावू जमिनीमध्ये. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर आजचा असा छान असा मेनू आहे मस्त काजू पनीर. तर मिस्टरांना काजू आणि पनीरची भाजी खायची होती, तर मिस्टर बोलले की आज छान अशी काजू पनीर करू. आणि अशा वातावरणामध्ये ना भूक वगैरे लागते, त्यामुळे सारखं तोंड दिवसभर सगळ्यांचं चालूच असतं, मुलांना म्हणा आपल्याला म्हणा. असं वातावरण म्हटलं की घरामध्येच असतं सगळेजण, त्याच्यामुळे चालूच असतं काही नाही काही दुपारी करायचं काम. अंशू झाडाची पानं नाही तोडू. तर चला आता आपण मस्त स्वयंपाकाला लागूया. चला संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त आपला काजू मसाल्याची भाजी तयार झालेली होती. तर खूप छान मस्त टेस्टी भाजी झालेली होती आपली. बापरे, अंशू काय डॉक्टर झाली का? अंशू डॉक्टर झाली का? ए माझ्या पोराचं काय भज केलंय तुम्ही? अहो भज नका ना करू त्याचं एवढं तुम्ही दोघी. काय चाललंय का अंशू? अंशू का बरं त्याचं एवढं भज केलंय तू? माग पडशील हळू. बापरे, कसलं कसलं काय करताय? मान नको ना. ए अगं नको ना बाई. चला जेवायचं नाही का तुम्हाला? मस्त काजू आणि पनीरची भाजी. चलो डन.
काय तुम्ही दोघी का बरं अशा करू राहिले माझ्या पोरासोबत पण? शिक्षा नाही, त्याला शिक्षा तुम्ही दिली. लई चुकी केली. काय चुकी केली का? त्याला शिक्षा केली. अगं पण तुम्ही दोघी एका पार्टीत आहे का? हा का बरं माझ्या पोराला असं करता ग तुम्ही? हा हे असं नका करू. इकडे ना आजी आणि नातवांची मस्त मस्ती चालू होती. तर अंशू आणि आजी एका पार्टीत होते आणि शिव वेगळ्या पार्टीत होता. तर छान असं खेळणं सुरू होतं त्यांचं. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. होतपर्यंत बाय बाय.